विश्वास, प्रेम आणि भविष्याची स्वप्न याच भावनांचा गैरफायदा घेत एका भामट्यानं अनेक महिलांच्या आयुष्याशी खेळ केलाय. नाशिकमध्ये भोंदूबाबाचा प्रकार ताजा असतानाच आता नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. स्वतःला इस्रोचा वैज्ञानिक सांगणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणानं उच्च शिक्षित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण केलेलं आहे. बघूया. नाशिकमध्ये भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातनं महिलांचं शोषण करून राज्याला हादरवलंय. मात्र आता नवी मुंबईतून तितकाच भयंकर आणि फिल्मी वाटावा असा प्रकार समोर आलाय. अवघा 10वी पास, पण डोकं मात्र गुन्हेगारीत पारंगत. आदर्श म्हात्रे असं या भामट्याचं नाव. लग्नाचं आमिष दाखवायचा, विश्वास जिंकायचा आणि मग शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. यानंतर सुरू व्हायचा पैशांचा खेळ. कधी आजारपण, कधी गुंतवणूक असं सांगत लाखो रुपये उकळले जायचे. आता तो महिलांना जाळ्यात कसं अडकवायचा ते पाहूया. विविध मॅट्रिमोनी साईटवर त्यानं बनावट प्रोफाईल्स तयार केल्या. कधी इस्रोचा वैज्ञानिक, तर कधी PW मधील मोठा अधिकारी अशी ओळख तो स्वतःची सांगायचा. महागडे कपडे, लक्झरी लाईफस्टाईल आणि गोड बोलण्याची कला याच्या जोरावर तो डॉक्टर, इंजिनियर आणि बँक अधिकारी महिलांना लक्ष करायचा. लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. आदर्श म्हात्रेनं फसवणुकीसाठी स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी तब्बल 12 वेगवेगळी नावं वापरली आहेत. प्रत्येक वेळी नवी ओळख, नवीन कथा, नवीन शिकार. एका महिलेकडून घेतलेले पैसे दुसऱ्या महिलेला इम्प्रेस करण्यासाठी वापरले जायचे. उरलेले पैसे मौज मजा, चैनीचं आयुष्य आणि कॅसिनोमध्ये तो उडवायचा. मॅट्रिमोनियल साईटवरून आम्ही म्हणजे सर्व मॅट्रिमोनियल साईटला पत्रव्यवहार केलेला आहे. पैकी शादी.com आणि जीवनसाथी.com वरून त्याच्या 8 आणि 1-2 अशा प्रोफाईल्सची माहिती आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे. आणि म्हणजे तो फोटो एकच वापरायचा आणि नाव वेगळं वेगळं वापरायचा. नवी मुंबईच नाही तर ठाणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर, यवतमाळ अशा अनेक शहरांमध्ये त्यानं महिलांना जाळ्यात ओढलं. त्याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक सुनील शिंदे आणि त्यांच्या पथकानं तांत्रिक तपासाच्या मदतीनं या आरोपीला अटक केली आहे. तपास अजून सुरू आहे आणि पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासादरम्यान त्याच्याकडून एकूण 1,22,00,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 6 तोळे सोने देखील हस्तगत करण्यात आलेले आहे. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. ऑनलाईन जगातलं प्रत्येक प्रोफाईल खरंच असतं असं नाही. कधी कधी प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीचं जाळं विणलं जातं. म्हणूनच विश्वास ठेवा, पण तपासून. कारण एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची जखम देऊ शकतो. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.